नवी दिल्लीत भारत मंडपम येथे AI समिट भरवण्यात आलेले आहे आणि इथे जगभरातल्या विविध कंपन्या तसंच जगभरातील मान्यवर सामील झालेले आहेत। आता आपण आहोत AIचा Googleचं हे प्रोडक्ट आहे AI क्रिकेट कोच असं। आता आपण पाहू शकतो की ही व्यक्ती इथे खेळायला जाणार आहे आणि इथून ऑटोमॅटिक पद्धतीने एक बॉल हा इथून क्रिकेटसाठी म्हणून हा टाकला जातो। परंतु आपण अनेकदा मशीन बॉलवरचं क्रिकेटही खेळलो असेल, यापेक्षा हे थोडंसं वेगळं आहे। कारण यामध्ये ज्यावेळी आपण बॉल टाकू त्यावेळी जर आपण पाहिलं तर या संबंधित बॅट्समननी या बॉलसोबत एकदा क्रिकेट खेळल्यानंतर याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या बॅट्समनचा एकूण शॉट कसा होता, तो कशा प्रकारे खेळत होता, तो तंत्रशुद्ध खेळत होता का, याविषयीचं ॲनालिसिससुद्धा लगेच इथे या गुगलच्या माध्यमातून दिलं जातं। म्हणजे संबंधित व्यक्तींनी योग्य पद्धतीने आपलं चेहरा, त्याशिवाय आपली नजर, आपल्या ज्या पद्धतीने त्यांनी हा शॉट खेळलेला आहे तो योग्य पद्धतीने होता का, या सगळ्याविषयीचं ॲनालिसिससुद्धा गुगलच्या माध्यमातून इथे दिलं जातं। हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून गुगलने तयार केलेला AI क्रिकेट कोच आहे। नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती एक मोठं समिट आयोजित करण्यात आलेलं आहे भारत सरकारच्या वतीने आणि जगभरातील मान्यवर अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान देखील या समिटमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि आपण आता उभे आहोत गुगलनी तयार केलेलं एक प्रोडक्ट आपण पाहतोय की हा गुगलचा AI क्रिकेट कोच आहे। आपण जर पाहिलं तर यापूर्वी देखील आपण अनेकदा मशीन क्रिकेट पाहिलं असेल, परंतु मशीन क्रिकेटपेक्षा हे थोडंसं वेगळं आहे। इथे आता हा बॉल ज्यावेळी बॅट्समननी टोलवला त्यानंतर कशा पद्धतीने त्याचं फुटवर्क होतं, त्याशिवाय त्याने एकंदरीत आपली मूवमेंट कशी ठेवली होती, बॉडीची मूवमेंट कशी होती, तो कशा पद्धतीने खेळत होता, याचं ॲनालिसिससुद्धा इथे या ॲनालिसिस करून सांगितलं जातं। आता जर आपण पाहिलं तर या संबंधित व्यक्तींनी ज्यावेळी फलंदाजांनी क्रिकेट खेळल्यानंतर या ठिकाणी आता याचं ॲनालिसिस सुरू आहे आणि यासोबत कमेंट्रीसह या संपूर्ण गुगल क्रिकेट कोचच्या माध्यमातून हे सांगितलं जातं की फलंदाजाला कुठे सुधारणा करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचं क्रिकेट किंवा त्याची बॅटिंग ही योग्य पद्धतीने सुरू आहे का। तर गुगलच्या माध्यमातून करण्यात आलेला हा नवा प्रयोग आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे। आपण पाहू शकतो की सध्या AI क्रिकेट कोचसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे आणि लोक आपापल्या परीने आपल्या बॅटिंग स्किल्सना या ठिकाणी आजमावून पाहत आहेत। AI क्रिकेट कोचचं जे ॲनालिसिस आहे ते आता आपण पाहतोय, ज्या ठिकाणी आता बॅट्समननी बॅटिंग केल्यानंतर त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो आणि कमेंट्रीसह हा व्हिडिओ सांगितला जातो की त्याच्या सर्वसाधारणपणे जे मशीन बॉलचं क्रिकेट आहे त्यापेक्षा वेगळा अशा स्वरूपाचा हा गुगलचा प्रयोग आहे, ज्यामध्ये क्रिकेट हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने शिकवलं जातं। आता भारत मंडपम इथे हे मॉडेल प्रत्यक्ष लोक आजमावून पाहत आहेत। नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरचं समिट सुरू आहे आणि इथे आपण पाहू शकतो टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून जे हँडलूम कपडे असतात, हातमागावर बनवलेले किंवा हातमागावर विणलेले वस्त्र असतात, तर त्याची टेक्नॉलॉजी इथे तयार करण्यात आलेली आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाच्या डिझाईन्स आणि त्याशिवाय जे प्रत्यक्ष हातमाग कलाकार आहेत त्यांना अधिकाधिक त्यांच्या कलाकृतींना आणि त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल, त्यासह वेगवेगळ्या पद्धतीचे जे हातमागावरचे वस्त्र असतात ते बनवण्यासाठी लागणारी मेहनत आणि वेळ कमी होईल, अशा स्वरूपाचं ही टेक्नॉलॉजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून इथे दाखवण्यात आलेली आहे, प्रदर्शनात मांडलेली आहे। ऑटोमॅटिक कारचं नाव ऐकलं की आपल्याला पहिल्यांदा टेस्ला आठवते, परंतु भारतामध्ये सुद्धा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून यासाठीचं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं आहे आणि आपण अशाच एका मॉडेलमध्ये बसलेले आहोत जिथे या तंत्रज्ञानाचा प्रदर्शन हे या AI समिटच्या निमित्ताने नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल या तंत्रज्ञानाबद्दल, ही टेक्नॉलॉजी एक्झॅक्टली काय आहे आणि कशा पद्धतीने काम करते।
आजकाल तर तुम्हाला माहितीच आहे, जसं AIचं युग सुरू आहे, AI सगळीकडे AIची भरभराट सुरू आहे. त्याच ह्याच्यामध्ये आम्ही TCS कडनं AI कडून एक ॲटोनॉमस कार घेऊन आलेलो आहोत, जिथे की तुम्हाला फक्त काहीच करायचं नाही आहे. म्हणजे जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ह्युमन इन AI अशी ही कार आहे. मग तुम्हाला फक्त बसायचं आहे, तुम्हाला नाही सांगायचं की तुम्हाला कुठं जायचं आहे, आणि ती तुम्हाला व्यवस्थित प्रकारे घेऊन जाईल. आणि ही बनवत असताना सगळ्यात आधी आम्ही म्हणजे सगळ्यात मेन फोकस आमचं सिक्युरिटीसाठी होतं, जे की आपली गाडीमध्ये जे लोक बसले त्यांची आणि आजूबाजूला जे लोक गाडीत चालतात त्यांची. तर सिक्युरिटी आणि इनोव्हेशन हे दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन आम्ही आलेलो आहोत TCS कडनं ही AI ॲटोनॉमस कार घेऊन. तुम्ही कार चालवून दाखवाल का एकदा? हो, मी तुम्हाला चालून दाखवेल. तर सगळ्यात पहिल्यांदा हे तुम्हाला तर दिसतच आहे डॅशबोर्ड, ठीक आहे. ही आपली अवतार आहे, हिच्याशी बोलायचं आहे आपल्याला, आणि हिला बोलण्यासाठी आपल्याला ऑथोराईज करायचं आहे. म्हणजे जे ऑथोराईज पर्सन्स आहेत तेच फक्त ह्या कारला चालवू शकतात. जसं की आता मी तुम्हाला दाखवेन, इथं ॲटोनॉमस करून दाखवून. Hi Somnath, it's great to see you again. हां, जसं की आता मी ऑथोराईज केलं, तर आता मी काय आहे, मी ऑथोराईज पर्सन आहे, जी की मीच चालवू शकेन गाडीला या. तर जसं मी ही म्हणलो, आता असं समजा की आम्ही एक सिनारिओ क्रिएट केलेला आहे की आपण असं समजा एअरपोर्टवरनं आपल्याला भारत मंडपमला यायचं आहे. तर मग मी कसं सांगेन, तर आता बघा तुम्ही. हाय ॲटोनॉमो, Hello, how may I assist you? स्टार्ट ॲटोनॉमस ड्राईव्ह. Sure, starting journey from airport. Sure, starting journey from airport to Bharat Mandapam. हां, आता हे बघा, तुम्ही बघा, मी तिला बोललो, कमांड दिली, तसं ती निघाली. आता तुम्ही पुढे बघू शकता, हे सिम्युलेटर तुम्हाला Stopping for दाखवतं toll की gate. ॲक्च्युअल गाडी कशी चालते. ठीक आहे. तर आता इथं टोलगेटसाठी गाडी थांबलेली आहे. टोलगेटची गाडी थांबल्याची, टोलगेट जसं क्लिअरन्स होईल तशी गाडी Resuming आपल्या the आपण journey. निघाली आपली आपण गाडी पुढे. आता तुम्ही पाहतायत की गाडी कशी चालते. आता तुम्हाला पुढे पुढे डिफरंट कंडिशन दिसेल, जसं की आता तुम्हाला ही फॉग दिसते. दिल्ली तुम्हाला तर माहिती आहे, दिल्लीत खूप फॉग असतो. Stopped vehicle detected by radar. तर फॉगमध्ये Emergency आपले braking activated. आपले डोळे पण पाहू शकत नाही, तर मग कॅमेरा कसे पाहू शकतील. तर आमच्याकडे रडार सिस्टीम्स आहेत जे की पाहतात आणि इमर्जन्सी ब्रेक्स वगैरे लावतात, जर इन केस जर समोर गाडी अचानक थांबली. आता हे काय, आता हे पुढे जाते. पुढे जाता जाता हे हायवेला मिळेल, आणि तुम्ही बघू शकता की आम्ही म्हणजे ॲक्च्युअल सिनारिओ दाखवण्यासाठी दिल्लीचे एअर कंडिशन्स बनवले आहेत. आता जसं Merging की तुम्हाला into दिसतंय highway पहा. and switching to middle lane. आता ही मला विचारेल की लेन चेंज करायची आहे की नाही. आता पहा, Slow moving vehicle detected. Do you want to do the lane change? येस, डू इट. ही बघा, Initiating Awesome. overtake based on your approval. आता तुम्हाला एक ॲम्ब्युलन्स येताना वगैरे दिसेल. Emergency करता vehicle येईल is का? oncoming. हो, ते Switching पण the दाखवेल. lane and coordinating the information to the traffic ahead via V2X. ही बघा, ॲम्ब्युलन्स आली म्हणून गेली. आता मी तुम्हाला हे दाखवतो एक हे. तर ही अगदी अशी कार आम्ही घेऊन आलेलो आहोत TCS कडनं. तर आपण पाहू शकतो की TCSने हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि सध्या जे TCSच्या सोर्सेसकडून माहिती मिळते त्यानुसार जर 1 ते 5 मध्ये सर्वसाधारणपणे भारतातील जर कारचं तंत्रज्ञान असेल तर या कारचं जवळपास 3 लेवलपर्यंत ही कार ऑटोमॅटिक तंत्रज्ञानाची आहे आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग करून वेगवेगळ्या स्वरूपाची स्वयंचलित वाहनं ही बनवली जाऊ शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल मिश्रासह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.